नमस्कार मंडळी. तर झालं असं की तुम्ही आता म्हणत असाल की आम्ही कुठल्या हिशोबाने आता ह्या ब्लॉगमध्ये आलोय, कारण की आपली सिरीज चालू आहे कणकवली, अनुस्कुरा आणि आमचं गाव आणि गावची मजा, धमाल मस्ती, ते सगळं काही आम्ही धमाल मस्ती करताना तुम्ही आम्हाला 2 पार्टमध्ये पाहिलंच असेल. तो जर पार्ट तुम्ही 2 पार्ट पाहिले नसतील तर वर दिलेल्या लिंकवरती तुम्ही बघा आणि मजा घ्या. आणि आता ह्या पार्टमध्ये काय नवीन आहे ते आता प्रणय सांगणार. खूपच नवीन आहे. मग तत्पूर्वी तुम्हाला आता सगळं नवीन दिसत असेल तर आम्ही आता घरातून शूट करतोय. हा खूप नंतर शूट केलेला भाग आहे, कारण आता जी मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे ती फनी प्लस आमच्यासाठी हार्ट ब्रेकिंग होती, पण ती आता जरा मजा वाटते आम्हाला. तेव्हा आमच्यासाठी खूपच हार्ट ब्रेकिंग झालेलं. सो दिस इज डे 3 स्पेसिफिकली. तुम्ही 2 दिवसाची तर मजा बघितलीच असेल. तिसरा दिवस म्हणजे असा काळा दिवस होता आमच्यासाठी. दिवसाच्या आधी आमची ती रात्र म्हणावी लागेल. सॅम पण झोपली नव्हती त्या रात्री. मजबूत पाऊस पडत होता, सगळीकडे झाडं हलत होती, हवा जोरदार होती, म्हणजे वादळ, अक्षरशः वादळ, खूप पाऊस होता. आणि सकाळ झाली ॲज युजल, नॉर्मल सगळं मस्त उजाडलेलं. सकाळी पाऊस ओसरलेला आणि मी जस्ट सुटलेलो, आंघोळीला जात होतो. तेवढ्यात पप्पा आले माझे धावत आणि मला म्हणतात की गाडीला बघ काय झालंय. तर मी ऑलमोस्ट टॉवेलवरच होतो, मी तसाच गेलो, कारण गाडी आपला जीव की प्राण आहे बाबा. तर तिकडे गेलो मी आणि नंतर बघतो तर काय गाडीला मस्तपैकी असं टेंगूळ आलंय पुढच्या काचेवर. बरं ते उलटं होतं, तर मला असं वाटलं की काहीतरी पडलंय. आणि जेव्हा वरती बघितलं तेव्हा फणसाच्या झाडाखालीच मी गाडी लावलेली, आणि ती रात्री पार्क केल्यामुळे मला कळाली नाही की वरती फणसाचं झाड आहे, कारण मी युजली ज्या जागेवर पार्क करतो तिथे ती पार्क नव्हती. कारण पाऊस बिऊस जास्त होता, तर मी पटकन पार्क केली आणि घरी आलो. आणि फणस पडला आणि मस्तपैकी म्हणजे परफेक्ट, मी तुम्हाला फोटो टाकतो ह्या साईडला, ड्रायव्हरच्या परफेक्ट वरच्या पोझिशनला, म्हणजे जिथे आपलं विजन असतं तिथेच प्रॉपर पडला. तर म्हटलं सगळेच टेन्शनमध्ये आले आता, म्हणजे गाडी म्हणजे जीव की प्राण. आम्ही आदल्या दिवशी ठरवलं होतं की डे 3चा प्लॅन आमचा ऑलरेडी सेट होता. आणि हा दिवस असा होता की जो प्लॅन आम्ही केलेला. पहिले 2 दिवस आम्ही काही प्लॅन नव्हतं, बेसिक म्हणजे घरातच आपलं काय प्लॅन होतं, पण हा डे आम्ही प्रॉपर प्लॅन केला होता की आपल्याला इथे जायचं असं कव्हर करायचं. आणि आम्ही सकाळी 9 ते 10 वाजता निघणार होतो. आणि ही सकाळची गोष्ट माझ्यामध्ये 8 वाजता 8-8:30ची गोष्ट असेल. आणि ते आम्ही बघितलं आणि आमचा मूड ऑफच झाला पूर्ण. म्हटलं आजचा पूर्ण प्लॅन बट्ट्याबोळ, पूर्ण फॅमिली, सगळा प्लॅन. म्हणजे ते लोक म्हणायला लागले आता जायचं कसं. म्हणजे आम्ही असं तिथपर्यंत पोहोचलेलो की आता ती गाडी राहू देत आणि नकोच जाऊया, आणि म्हणजे बघूया आपल्याला, कारण मुंबईला आम्हाला परत रिटर्न नेक्स्ट डे प्रवास होता. आमची मेन काळजी आम्हाला होतं की आम्ही ह्याच्याने परत मुंबईला जाऊ की नाही, कारण तो जो फणस पडलेला तुम्ही आता दिसला असेल तुम्हाला, पूर्ण आतमध्ये डीप गेलेलं. आणि आम्हाला भीती होती की जर पाणी आलं आतमध्ये तर आतमध्ये सगळे वांदे होणार. मग नंतर म्हटलं आता करायचं काय, याला आता इथेच ठेवायचं. बरं तिथे सर्व्हिस सेंटर पण, म्हणजे कणकवलीला सर्व्हिस सेंटर आहे, पण ही गाडी बनत नाही तिथे. मला ऑल द वे रत्नागिरीला जावं लागलं असतं परत बनवून घ्यायला. तेवढ्यात एक माझा सेवियर काका आला तिकडे आणि तो बोलला माझ्याकडे एक टेप आहे, ती लावून बघ, ती वॉटरप्रूफ आहे, मी पत्र्यासाठी घेतलेली. म्हटलं ठीक आहे दाखव. तर जेव्हा तो टेप घेऊन आला तेव्हा मला क्लिक झालं, अरे दॅट इज डक टेप. तर मग तो बोलला, पण त्याच्याकडे खूप छोटी कमी होती. तर मग आम्ही परत गेलो आमच्या बाजारात, ती मोठी टेप घेऊन आलो, त्याचा पूर्ण चौकोन बनवला. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर चौकोन, पूर्ण असं चौकोन बनवला, पूर्ण कव्हर केलं आतमधून बाहेरून. आणि म्हटलं ठीक आहे हिला आता ठेवूया. आणि आता काय प्लॅन कॅन्सलच झालाय. म्हटलं तुम्ही जाऊ नये, म्हणजे आमचा मूडच गेलेला सगळ्यांचा. काका की ना म्हटलं की तुम्ही जा, किंवा म्हणजे बघूया आता काय करायचं. तर नंतर विचार केला की तसं पण आपल्याला मुंबईला तर जायचंच आहे ही गाडी घेऊन. इट्स बेटर टू टेस्ट, की म्हणजे झालं तर इथेच परत डबल टिप लावता येईल मला. तर मग नंतर आम्ही डिसाईड केलं की एक काम करूया, हिला घेऊन जाऊया आणि बघूया कुठून गळतंय पाणी की काय होतंय, मग तसं आपल्याला ऍडजस्ट करता येईल. ती रिस्क घेऊन आम्ही, म्हणजे इट्स अ कॅल्क्युलेटेड रिस्क ना, म्हणजे काय झालं तरी तिथल्या तिथे आपण परत घरी येऊ शकतो. पण जर मुंबईला निघालो
आणि मध्ये काय झालं तर मग काय ऑप्शन नाही, मला डायरेक्ट तिला सर्व्हिस सेंटरलाच घेऊन जाणार. बरोबर. आणि रत्नागिरीचं जे सर्व्हिस सेंटर आहे, इट्स ऑल द वे फ्रॉम म्हणजे हायवे पासून 20 किलोमीटर आतमध्ये आहे, ऑलमोस्ट पावसला येते. कारण मी एकदा गेलेलो त्या ह्याच्यासाठी, पण म्हटलं ते फिजिबल नाही, म्हणून आम्ही मस्त गाडी काढली आणि आमचा प्रवास पुढे चालू केला. तर आमचे 2 डेस्टिनेशन होते ह्या दिवसाचे. तर पहिलं डेस्टिनेशन होतं टुवर्ड्स देवगड. आम्ही निघालोय आता हडपेडच्या स्वामींच्या मठामध्ये. तर हे पुढचे तुम्हाला फुटेज. आणि आम्ही माझा मूडच नव्हता पूर्ण याच्यामध्ये व्लॉग करायचा किंवा काही, कारण मला खूप भीती वाटत होती त्या सगळ्या सिच्युएशनची. तर मी फक्त फुटेजेस घेतलेत. तर तुम्ही हे फुटेजेस बघा. मी तुम्हाला बट ऑफिस व्हॉइस ओव्हर थ्रू माहिती देईनच सगळी, पण म्हटलं हे मिस नको करायला. खूप चांगले आणि खूप सुंदर आहे हडपेडचा मठ. तुम्ही आता बघालच, म्हणजे खूपच शांतता आणि बघण्यासारखं. येस, चलो हडपेडचा मठ बघूया. आणि फायनली आपण निघालेलो आहे कणकवलीवरून देवगड साईडला जायला. आता तो तुम्हाला जो चौकोन दिसत असेल वरती रोहितच्या डोक्यावर टुवर्ड्स काचेकडे, तोच आहे तो चौकोन जिथे आपला फणस पडला होता. आणि दोन्ही साईडला सुंदर अशी गावं लागतात. आणि हा आहे आपला सुंदर असा हडपेडचा एंट्रन्स. म्हणजे अक्षरशः निसर्गाच्या कुशीत वसलेला हा मठ आहे. आणि दिसायला आणि ज्या जागी प्लेस आहे इतकं सुंदर वाटतं. एंट्रन्सलाच दत्ताचं मंदिर, म्हणजे दत्ताची मूर्ती आणि स्वामी समर्थांचं मंदिर ठेवलेलं आहे. पूर्ण परिसर चांगला स्वच्छ आहे. तुम्ही ते पाय धुवून वरती टुवर्ड्स मठाकडे जाऊ शकता. आम्ही गेलो, चपला काढल्या आणि बघता क्षणी आमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. हे जे सुंदर असा मठा बांधलेला होता, खूप छान वाटलं इकडे येऊन. आता या मठाबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. हा मठ देवगड जिल्ह्यातील हडपेड जवळच्या एका शिरगाव नावाच्या गावात आहे. आणि जर तुम्ही रोड म्हणाल तर हा देवगड निपाणीला जायला जो महामार्ग आहे तिथे स्थित आहे. या मठाचं जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल किंवा इथे तुम्हाला यायचं असेल तर त्याचं टायमिंग एक अराउंड 9 ते 7 असा आहे. आणि हा मठ श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई या संस्थेमार्फत चालवला जातो. मंदिरामध्ये येताना किंवा मठामध्ये येताना तुम्हाला तुमचे पाळीव प्राणी वरती घेऊन येऊ शकत नाही, अशी खालीच तुम्हाला इन्स्ट्रक्शन मिळतात. सो ते आपल्याला एक लक्षात ठेवावं लागतं. आणि ते जरी रिस्ट्रिक्टेड असलं तरी तिकडचे जे पाळीव प्राणी आहेत, जे कुत्रा असेल, मांजर असेल, ते पूर्ण आपले मस्त मठावर फिरत असतात. ते बघून खरंच खूप छान वाटलं. आणि एक महत्त्वाचं म्हणजे इथे आम्हाला जातानाच मंदिराच्या बाहेर पाटी दिसली की जर तुम्ही कोणी जे भक्त येत आहेत मंदिरात त्यांनी पारंपरिक वेशभूषा करूनच यायचे, अशी पाटी दिसली आम्हाला. तर कृपया करून तुम्ही प्लीज फॉलो करा. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ बसायचं म्हटलं, थोडंसं ध्यान करूया असं म्हटलं आणि बसलो. जेव्हा आम्ही बसलो तेव्हा इतकं शांत वाटलं. जास्त वेळ आम्हाला बसायला मिळालं नाही आमच्या मुलामुळे, बट आम्ही जेवढा वेळ बसलो तेवढा वेळ एकदम शांत पीसफुल वाटत होतं. आपल्याला जर प्रदक्षिणा घालायच्या असतील तर गाभाऱ्याच्या बाजूला जायसाठी वाट आहे, तर तुम्ही एक पूर्ण गोल एक परिक्रमा कंप्लीट करू शकता. तशी एक स्पेस बनवलेली आहे. इथे एक छोटीशी बिल्डिंग सुद्धा दिसली मला असं वाटतं की तिथे जेव्हा उत्सव आणि असतो तेव्हा तिथे भक्त येऊन राहू शकतात. भक्ती निवास असं काइंड ऑफ ती बिल्डिंग वाटत होती. पाया पडून झालं, खाली उतरलो आणि थोडंसं शॉपिंग करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. या दिवसाचं आपलं दुसरं डेस्टिनेशन होतं ते म्हणजे कुणकेश्वर मंदिर. तोच रस्ता पुढे आपल्याला फॉलो करायचा होता टुवर्ड्स कुणकेश्वर मंदिरासाठी. देवगड जिल्ह्यात असल्यामुळे तुम्हाला चारही बाजूला किंवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंब्यांची बाग दिसेल. त्यामुळे ते बघून खूप परत वाटत होतं, पण त्याला जास्त आंबे नव्हते कारण आम्ही जून महिन्यात होतो. आता आपण पोचलेलो आहे कुणकेश्वर मंदिराकडे. गाडी पार्क केली आणि मंदिराकडे जायला निघालो. पण तत्पूर्वी जर तुम्ही इकडे येत असाल तुमच्या पर्सनल व्हेकलने तर लक्षात ठेवा की इथे
मंदिराच्या बाजूलाच पार्किंग आहे, पण तिथे तुम्हाला पार्किंगचे पैसे द्यावे लागतील. तर आमच्याकडून एका गाडीचे 50 रुपये त्यांनी घेतले. पुढे प्रवेशद्वारातून आतमध्ये गेलो, शिड्या चढत चढत पुढे गेलो आणि दिसलं ते एक भव्य असं प्रवेशद्वार, जिथे लिहिलेलं होतं श्री क्षेत्र कुणकेश्वर. बघून इतकं छान वाटलं, कुठल्या तरी मोठ्या अशा प्राचीन मंदिरात आल्याचा मला अक्षरशः फील आला इथे. समुद्र किनारपट्टी आणि त्यालाच लागून असलेलं हे मंदिर खूप छान दिसतं. हे जे पिवळ्या कलरचं कर्टन दिसतंय तिथून आपल्याला प्रवेशद्वार होता. आतमध्ये शूट करायला काही चान्स नव्हता, अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्ही केलं नाही. आणि हे जे तुम्हाला स्तंभ दिसतात ते मला खरंच गेम ऑफ थ्रोन्सची आठवण करून देतात, त्याच्यामध्ये बघितलेले होते. थोडीशी या मंदिराबद्दलची माहिती घेऊया. कुणकेश्वर हे मंदिर देवगडमध्ये स्थित आहे आणि ह्या मंदिराला दक्षिण कोकणाची काशी असंही म्हटलं जातं. हे मंदिर जवळजवळ 1100 शतकामध्ये यादव वंशीय राजाने बांधले असं मानलं जातं आणि नंतर शिवाजी महाराजांनी त्याचं नूतनीकरण केलं अशी इतिहासात नोंद आहे. इकडचे जे स्थानिक आहेत त्यांचं असंही मान्य आहे की एक कोणतरी खलाशी होता जो त्याचा रस्ता भटकला होता आणि त्याच्यानंतर त्याला एक दिवा किंवा प्रकाश दिसला. तिकडून तो इथे आला आणि त्याने देवाला साकडं घातलं की जर तू मला या संकटातून वाचवशील तर मी तुझं इथे मंदिर बांधेन, आणि त्याच्यातून हे मंदिर उभं राहिलं अशी आख्यायिका आहे. हे मंदिर हे कोकण दक्षिण भारतीय शैलीमध्ये, विशेष म्हणजे हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेले आढळते आणि याच्यावरची नक्षी आणि चौफेर खडकावर केलेली नक्षीदार काम हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढे ह्या परिसरात अजून काही मंदिरं आहेत, ती म्हणजे श्री गणेश मंदिर, श्री नंदेश्वर मंदिर, त्याच्यानंतर देवी पावलाई मंदिर, अशी वेगवेगळी मंदिरंसुद्धा बांधलेली आहेत. मी जसं म्हणालो की हे मंदिर समुद्र किनाऱ्याच्या अगदी लगत आहे, तर हा जो समुद्र किनारा आहे हा जवळजवळ 5 किलोमीटर लांब एवढा आहे आणि पूर्ण सफेद वाळूने भरलेला आहे. आता इथे कसं यायचं, जसं मी तुम्हाला म्हटलं अगोदर की कुणकेश्वर हे देवगडमध्ये आहे, तर हे कुणकेश्वरसाठी यायला तुम्हाला देवगडवरून हे 14 किलोमीटर आहे, मालवणवरून हे 54 किलोमीटर आहे आणि जर तुम्ही कणकवली रेल्वे स्टेशनवरून येत असाल तर तिथून 60 किलोमीटर्स आहे आणि नांदगाव गाव जर स्टेशनवरून येत असाल तर 42 किलोमीटर आहे. दर्शन झालं, प्रसाद घेतला आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. आपण येताना जे पवनचक्क्या बघितल्या होत्या त्या बघायची आम्हाला उत्सुकता झाली होती, त्यामुळे आम्ही त्याच्या शोधामध्ये निघालो होतो आणि ते शोधता शोधता आम्हाला इतका उशीर झाला की त्याची पूर्णची स्टोरी आहे ती मी पुढे तुम्हाला सांगेनच. तर कुणकेश्वर पण तुम्ही आता बघितलंच, किती सुंदर आणि छान दृश्य होतं. हा दिवस आमचा जो नाईटमेअर पासून चालू झालेला तो खूप चांगला एंड झाला. बट हे इथे संपलेलं नाही, ह्या दिवसाची ट्रॅजेडी अजून आहे. तर आता जेव्हा आम्ही हे कुणकेश्वर संपवलं ते ऑलमोस्ट तेव्हा 5 वाजले असतील आणि आम्ही होप करत होतो की आता काय, आम्ही जेवलो नव्हतो आणि होप करत होतो की आता काहीतरी जेवायला मिळेल. हॉटेल्स खूप दिसत होते ना, कारण की आणि खूप ऑप्शन्स होते, म्हणजे अक्षरशः एवढ्या ठिकाणी आम्ही गेलो पण सगळीकडे बरं बाजूला तुम्हाला खानावळ बिनावळ भेटेल पण त्यांचे टायमिंग आहेत स्पेसिफिक. आणि आमचं काय झालं की जर तुम्ही सीझन वाईज गेला असता समजा गणपती आहे किंवा सुट्ट्या चालू आहेत मे महिन्यात जून महिन्यात, तर मे बी मला असं वाटतं ते थोडं स्ट्रेच असेल त्यांचं टायमिंग. बरोबर. बट इथे असं मला वाटतं की आम्ही ऑड टायमाला होतो, जून महिन्यामध्ये होतो, तर तेव्हा कोण जास्त मे बी जात नसेल किंवा गावाला जाऊन आलेली असतील लोक, त्यामुळे ते 2-3 वाजेपर्यंतच असतात आणि त्याच्यानंतर ते लोक बंद करतात आणि निघून जातात. आम्ही 5 वाजलेले, आम्हाला काहीच ऑप्शन दिसत नाही. मग आम्ही तिथून जवळजवळ 1.5 तास आम्ही जेवण शोधत होतो
देवगड. हा, म्हणजे आम्ही चालू केलं कुणकेश्वर पासून पूर्ण गोल गोल फिरत, मग कुठल्या तरी एका टोकाला, समुद्राच्या टोकाला एक हॉटेल दिसलं. त्याचं नाव मला पण लक्षात नाही, पण छान होतं, म्हणजे लोकेशन वाईज खूप छान होतं. तिकडे गेलो, तिथे पण बोलले ते लोक 7 वाजता जेवण चालू होतं. पण आम्ही बाहेर चौकशी केली तेव्हा ते म्हणाले की चालू असेल. हा, 5:30-6ला चालू होतं. तर आम्ही विचार केला की 5ला इथे आहोत, 5:30-6 तर ठीक आहे ना, तोपर्यंत ऑर्डर बिर्डर देऊन ठेवू. हा, म्हणजे 7 वाजेपर्यंत तर जेवण भेटेल, पण नाही. आणि भुकेने असे कावळे सगळ्यांच्या पोटात नुसते ओरडून मेलेले. हा, आम्ही पहिली अपेक्षा अशी खूप चांगल्या जेवणाची ठेवली, असं चांगलं एकदम मस्त. आता लोक बोलतात की वडापाव भेटला तरी चालेल, वडापाव द्या खायला, पण भूक लागली. तर मग तिथून मग आम्ही परत मग शेवटी बाजारपेठेत आलो. बाजारपेठ पूर्ण पालथी घातली, पण बाजारपेठेतही काही नाही भेटलं आम्हाला. येता जाता आम्हाला 1-2 छोटे स्नॅक्स पॉइंट्स दिसले, ते आम्ही बघून ठेवलेले की जर काहीच नाही भेटलं तर गपचूप इथे जायचं आणि खायचं. आणि शेवटी आमच्या बरोबर तेच झालं. आम्ही शेवटी त्या एका स्नॅक पॉइंट कडे गेलो. आमचा मोर्चा तिकडे वळवला आणि असं खाल्लंय ना, म्हणजे जसं काय आम्ही 4 दिवस म्हणजे त्या माणसाला कॅल्क्युलेशन करायला जवळजवळ 15-20 मिनिटं लागली असतील. ह्या 8-10 लोकांनी काय काय खाल्लंय त्याचं. हो, म्हणजे एकेकाने 2 मिसळ पाव, एक मसाला डोसा, 4 वडे, मसाला डोसा, मग अजून काय काय बरंच काय काय मागवलेलं. आणि बिचारा तो लिहत बसलेला, पूर्ण निबंध लिहिलेला त्याने की यांनी काय काय खाल्लंय काय नाही. कारण खूपच भूक लागलेली. एकतर गाडीच्या ह्याच्यामुळे आम्ही सकाळी पण व्यवस्थित काही खाल्लं नव्हतं, अक्षरशः केळीच खाल्लेली नाही. आणि आम्हाला अजून भीती काय होते की आम्हाला थोडं प्रकाशाच्या अगोदर परत रिटर्न पण घरी यायचं होतं. कारण ती जी विजिबिलिटी आहे ती, जेव्हा तुम्ही ड्रायव्हर सीटवर बसता तेव्हा ती सकाळी तेवढा त्रास नाही देत, पण रात्री खूप त्रास देत होता. आणि रोहित चालवत होता, त्याच्यासाठी हॅट्स ऑफ आहे त्याला. पण त्याने एवढ्या त्या कमी याच्यामध्ये, रोहित रावराणे, द रशियन माफिया, जे तुम्ही बघितलं असेल, ही वॉज ड्रायव्हिंग ॲट दॅट नाईट. बट म्हणजे त्याच्यामुळे एकतर ह्याचा हात फ्रॅक्चर होता आणि गाडीचा हा प्रॉब्लेम, म्हणजे इट वॉज ट्रॅजेडियस फॉर अस. पण खरं तर बोलतात ना, मानो या न मानो, पण भगवंताचं, आपल्या देवाचं नेहमी एक हे असतो, पाठी, तो तर आहे आपल्या मागे. आणि त्याच्यामुळेच आम्ही व्यवस्थितपणे इथे पोहोचलो. म्हणजे आमची रिटर्न जर्नीचा आता पुढचा व्लॉग येणारच आहे. हा, म्हणजे हा दिवस तर इथेच संपला. म्हणजे आम्ही जेवलो आणि आम्ही गपचूप घरी आलो, कुठेही न जाता. पण नेक्स्ट व्लॉग येणार आहे जो आमचा, आम्ही पुढच्या दुसऱ्या दिवशीचा. मग मी म्हटलं की असं बरोबर नाही वाटत, एखाद दिवस आपण ठीक आहे, इतना भी क्या मन को लगा की लेने का, आम्ही पुढे केलं कंटिन्यू. तर मग दुसरा दिवस तुम्ही जो पुढचा व्हिडिओ तुम्हाला आता जो पुढचा येईल तो प्रॉपर व्लॉग केलेला आहे आपण. शेवटी गाडी आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, तिला कुठे ना कुठे काय ना काहीतरी होणार. पण ते कसं, आपण आपली घेतलेली पहिली गाडी अशी नवी कोरी करकरीत गाडीला असे त्रास होतात, जाम वाईट वाटतं. इलेक्ट्रॉनिक कुठे, हा, म्हणजे ते शेवटी ती वस्तू ना, असं म्हणायचंय. म्हणजे इलेक्ट्रॉनिक म्हणजे तुम्हाला समजलं ना भावना, तेच आहे ते. ठीक आहे, हा आपण व्हिडिओ इथेच एंड करूया. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, काही कारणास्तव तुम्हाला याच्यात मजा आली असेल, तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि ही देवळं नक्की बघा. कुणकेश्वर देऊळ तर खरंच नक्की बघा, खूप सुंदर आहे. चलो देन, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सी यू, बाय बाय.